आमची सकाळची सुरुवात ह्यांच्यापासून होते. ह्याला एकदा सोडलं ना की मग टेन्शन फ्री होतं. त्याला सोडून घरी आल्यानंतर ना झाडू मारून घेतला. मी रोज झाडू पोछा करत असते, पण मिस्टरांचं असं म्हणणं असतं की आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग झालीच पाहिजे, कारण धूळ भरपूर येते. तर त्यांचं क्लिनिंग चालू होतं म्हणून म्हटलं मी झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. आज गुरुवार होता म्हणून स्वामींचा अभिषेक करून घेतला. छान अशी पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर एक नाही तर पपीता जास्तच पिवळा झालेला म्हणून म्हटलं ह्याला आज चिरूनच घ्यावं. तर चिरायला घेतल्यानंतर ना 2 भाग केल्यावर इतकं पावणं त्यात निघालं ना, भरपूर असं बिया होत्या. तर त्या पावण्यांना अगोदर बाहेर काढलं आणि छोटे छोटे पीस करून डब्यामध्ये भरून ठेवले, कारण तनिषला भरपूर आवडतं. त्यातलंच एक पीस उचलून मी खाल्ला. त्याच्यानंतर या पावण्यांना सगळं कॅरीबॅगमध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकलं. तनिषनं व्हाईट कपडे भरपूर असं घाण करून येतो म्हणून मी अगोदर गरम पाण्यात भिजत घालते. त्याच्यामध्ये एक ढक्कन ना रिन आला वापरते आणि अर्धा तासानंतर ना कॉलर वगैरे घासून मग मशीनला लावते. दुपारी शाळेतून आल्यानंतर ना त्याला आलू पराठा खायचा होता म्हणून पालकमध्ये मळून छान असा आलू पराठा केला. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब